नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शीतल इन्स्पायर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे इयत्ता 10वी संरक्षण शास्त्र मार्गदर्शन नोंदवही. दुसरे प्रकरण अंतर्गत सुरक्षा. यामध्ये अंतर्गत सुरक्षेचे पैलू, भारतासमोरील काही अंतर्गत सुरक्षेविषयी धोके, त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना, अंतर्गत सुरक्षेत लष्कराचे कार्य आणि शेवटी ध्वजसंचलन इत्यादी माहिती दिलेली आहे. यावरील लेखनकाम आपण करणार आहोत. त्यामध्ये प्रथम प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न, अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय? उत्तर, संपूर्ण जगाला गेल्या काही वर्षात आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, दहशतवाद असे विविध तऱ्हेचे धोके त्रासदायक ठरत आहेत. हे धोके दूर करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अंतर्गत सुरक्षा होय. दुसरा प्रश्न, सध्या भारताला भेडसावणारे अंतर्गत सुरक्षेचे प्रमुख धोके कोणते? त्यांची नावे लिहा. पहिला, जम्मू काश्मीर मधील सीमारेषा पलीकडील दहशतवाद, काही क्षेत्रांमध्ये डाव्या उग्रवाद्यांच्या कारवाया, दहशतवाद. तिसरं, भारताच्या ईशान्येकडील भागामध्ये सीमापार दहशतवाद. तिसरा प्रश्न, जम्मू आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे लिहा व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा. पहिला गट आहे लष्कर-ए-ओमार, नेत्याचं नाव हरकत उल जिहाद ए. 2, हिजब उल मुजाहिद्दीन, नेत्याचं नाव इस्लामी लष्कर-ए-सांगवी. 3, हरकत उल अन्सार, नेत्याचं नाव मास्टर अन्शंडार. 4, लष्कर-ए-तैयबा, नेत्याचं नाव मौलाना सलाउद्दया हाफिज मोहम्मद जाहिद. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्याची 3 उदाहरणे लिहा. पहिलं उदाहरण, 7 जानेवारी 2015 पॅरिसमधील चार्ली हेब्दो या व्यंगचित्रकाराच्या मासिकाच्या ऑफिसवर झालेल्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. दुसरा हल्ला 22 मे 2013, अल कायदा 2 दहशतवाद्यांनी लंडनच्या रस्त्यावर ब्रिटिश सैनिकाला भोगसून त्याचा खून केला. 11 मार्च 2012 रोजी तिसरा हल्ला, दक्षिण फ्रान्समधील टोलसनमध्ये अल कायद्याशी संबंधित असलेला दावा करणाऱ्या बंदूकधारी व्यक्तीने 3 शालेय विद्यार्थ्यांना ठार केले. आता आपण बघणार आहोत लेखनकाम. यामध्ये 2 उपक्रम दिले आहेत. एक उपक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे, परंतु आपण दोन्ही करणार आहोत. पहिला उपक्रम आहे, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवादाच्या 2 घटना लिहा. हल्ला होण्यामागची कारणे लिहा आणि विद्यार्थी म्हणून आपण कोणती उपाययोजना सुचवाल. अहवाल लेखन. घटना आहे, 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेला उरी हल्ला हा जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेला. दुसरं, 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरती भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या CRPF वाहनाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 45 भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले. घटना घडण्यामागची कारणे. पहिलं, जम्मू काश्मीर पाकिस्तानचे आहेत असं त्यांचं मत आहे. दुसरं, लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने. 3, आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने. 4, हिंदू मुस्लिम भेदभाव वाढवण्याच्या उद्देशाने. तिसरं, हल्ल्याच्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून कोणत्या तऱ्हेची दक्षता घेणं अपेक्षित आहे. दहशतवादाचे उच्चाटन ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे. 3, बेशिस्तपणे वागू नका, हिंसाचार आणि अपराधांमध्ये गुंतू नका. 4, हिंसाचाराचे दुष्परिणाम समजून घ्या, फुरसतीच्या वेळेचा उत्तम उपयोग करा. 5, परोपकारासारख्या सद्गुण अंगी बाळगा, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा अंगीकार करा, चांगले छंद बाळगा. उपाययोजना. पहिलं, सीमेवर कुंपण घालणे. दुसरं, संपूर्ण सीमा क्षेत्रात उपग्रह, लेझर तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखरेख करणे. 3, अधिक स्वरूपात सुधारित पद्धतीने गुप्त वार्ता संकलित करणे. 4, फुटीरतावादी गटांना अलग पाडणे, त्यांच्या राष्ट्रविरोधी कारवाया, आर्थिक देवाणघेवाण व हितसंबंधावर नियंत्रण करणे. 5, उच्च शिक्षण, रोजगार यासारख्या सेवा पुरवणे, स्थानिक युवकांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणे. 5वं, हल्ल्याबद्दल आपलं स्वमत. हा दहशतवादी हल्ला
अत्यंत निषेधार्ह असते. त्याला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवरती कठोर कारवाई करायला हवी. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका. अशा देशांना दहशतवादी देश म्हणून घोषित करावे. माहिती मिळण्याची ठिकाणे: इंटरनेट, विकिपीडिया, संरक्षण शास्त्राचे पुस्तक, वृत्तपत्र. दुसरा उपक्रम आहे नक्षलवाद, डावा उग्रवाद, ईशान्य भारतातील दहशतवाद यापैकी कोणत्याही 2 घटनांची माहिती मिळवा. त्या घटनांसंबंधी पुढील मुद्द्याच्या आधारे अहवाल लेखन करा. अहवाल लेखन: घटना, स्थळ, कालावधी. 1. पंजाबमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य खलिस्तान निर्माण व्हावे अशी मागणी. 2. त्या उठावास पाकिस्तानचा पाठिंबा. या घटनेमागची कारणं: 1. पंजाबमधील जमातवाद. 2. त्या संघटनांना पाकिस्तानचा पाठिंबा होता. 3. पाकिस्तानचा त्यात समावेश होतो. तिसरं, या घटनेमुळे झालेली हानी. घटनेमुळे समाजात दहशत पसरली. 2. जीवितहानी झाली. 3. वित्तहानी. 4. अनेक जवान शहीद झाले. 5. समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 4. घटनेबद्दल स्वमत. या घटनेला पाकिस्तानचा पाठिंबा होता म्हणून याने मोठा आकार घेतला. जर दहशतवाद्यांना पाठिंबा मिळाला नसता तर असे घडले नसते. माहिती मिळण्याची साधनं: वृत्तपत्र, संगणक, आंतरजाल, संकेतस्थळे, विकिपीडिया. घटनेसंबंधी चित्रांची कात्रणे. तुम्हाला या बाबतीत चित्र मिळतील, त्याची प्रिंटआउट काढून चिकटवा किंवा स्क्रीनशॉट काढून हे चित्र चिकटवले तरी चालेल. कृती कार्य: एकूण 4 कृती दिले आहेत. त्यापैकी आपल्याला 2 कृती कंप्लीट करायच्या आहेत, परंतु आपण इथे 4ही पूर्ण करणार आहोत. पहिली कृती: पुढे दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात रेड कॉरिडॉर हा नक्षलवादी प्रदेश लाल रंगाने दाखवा. या रेड कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हे शोधून त्यांची नावे सूचीत लिहा. आता इथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सर्व राज्यांना लाल रेषा केलेली आहे. यास रेड कॉरिडॉर म्हटले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील डॉट डॉट असे दाखवलेले आहे ते नक्षलवादी जिल्हे आहेत. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. दुसरं, दहशतवादी हल्ला व त्याचे दुष्परिणाम या विषयावर एक पथनाट्य तयार करा किंवा सादर करा. पथनाट्याच्या घटना, परिणाम, कालावधी, पात्र, योजना इत्यादी संबंधीचा अनुभव पुढे लिहा. दहशतवादी हल्ला व त्याचे दुष्परिणाम या विषयावर नाटक सादर केले. त्यात आपल्याला इथे सर्व नाटक लिहिता येणार नाही, आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती लिहूया. त्यात मला आलेले अनुभव पुढील प्रमाणे आहे. या नाटकातून मला कळाले की दहशतवादी हल्ले करण्यासाठी पूर्वतयारी आधीपासूनच करतात. या हल्ल्यासाठी निवडलेल्या व्यक्तींची लढाईची तयारी लहानपणापासूनच करून घेतलेली असते. हे नाट्य करत असताना तेव्हा दहशतवादी हल्ला, त्याचे दुष्परिणाम पाहून डोळ्यात पाणी आले. तसेच आतंकवादी विरुद्ध तिरस्कार वाटला. तिसरी कृती: शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात का? मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंबन करणे गरजेचे आहे का? या विषयावर वर्गात गटचर्चा करा. पुढे महत्त्वाचे मुद्दे लिहा. मुद्दे: अनेक प्रकरणे शांततेत सोडवली जातात. त्यामुळे प्रत्येक प्रश्न शांततेने सोडवण्याचा आपला पहिला प्रयत्न असायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे की युद्धात जीवनाव्यतिरिक्त बरेच आर्थिक नुकसान होते. त्यामुळे हे प्रकरण शांततेने सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा शांतता नसते तेव्हा युद्ध होते. चौथी कृती: भारतातील, जगातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यांसंबंधी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी वर्गाच्या फलकावर लावा. त्या बातमीसंबंधी व अंतर्गत सुरक्षेसंबंधी वर्गात चर्चा करा आणि पुढे त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहा. मुद्दे: आपल्या भागात एखादे दहशतवादी कृत्य होऊ नये यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. पहिलं, सदैव जागृत असावे.
मात्र भीती पसरवू नये. दुसरं, अनोळखी संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली पोलिसांना कळवाव्यात. 3. उत्तम शासन व्यवस्था राखण्यास मदत करावी. 4. आपापसात सलोखा एकी राखावी. पुढे, आपल्या भागात दुर्दैवाने दहशतवादी हल्ला झालाच तर पुढील प्रमाणे त्यास सामोरे जावे. 1. हल्ल्याच्या ठिकाणी गर्दी करू नये. 2. आपापले काम सर्वांना करून द्यावे. जखमींना मदत व आधार द्यावा. अफवा पसरू नये इत्यादी. आता शेवटी मूल्यमापन. लेखन कामाचे मूल्यमापन 13 गुणांसाठी, कार्याचे मूल्यमापन 20 गुणांसाठी तुम्हाला शिक्षक देते. धन्यवाद.